पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50% बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकास मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळून लावलं। जिल्ह्यामध्ये कुपोषण नाहीये, मात्र तालुक्यातल्या आदिवासींच्या काही समस्या असतील तर त्या नक्की सोडवल्या जातील असं ते म्हणाले। याबाबतीत झी मीडियानं वृत्त दिलं होतं। विशेष म्हणजे जव्हारच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वतः तालुक्यात 2026 म्हणजे 50% बालकं कुपोषित असल्याचं मान्य केलं होतं। मंत्री महोदय मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती चुकीची असा दावा करतात। मंत्र्यांना ग्राउंड रियालिटीचं किती भान आहे यावरून स्पष्ट होतं। मंत्री आपल्या जिल्ह्यात कधी जातात की नाही याची शंका यावी अशी स्थिती आहे। पाहूयात सावरा काय म्हणतात आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला काल काय माहिती दिली होती। आता नॉर्मलची तर टक्केवारी 48 ते 50% पर्यंत आहे। बाकीची बालकं मग 38% आपलं मध्यम आहेत आणि तीव्रमध्ये सुद्धा 11-12% आहेत। तीव्रमध्ये गेल्या वर्षी 21% होती, आता 11 ते 14% आहे। म्हणजे 50% बालकं कुपोषित आहेत। 50% बालकं आहेत। अपत्यांची संख्या जास्त आहे। 20 पेक्षा ज्या म्हणजे आता कसं त्या मुलीचं वय 18 वर्षामध्ये लग्न 18 वर्षानंतर व्हायला पाहिजे, तशी कंडिशन इथं नाही आहे। 18 वर्षात जास्तीत जास्त लग्न झालेले दिसतात। अपत्य संख्या 3 ते 7, 8, 9 पर्यंत बालकं आहेत। त्यांना परिस्थिती गरिबी आहे, त्यांना रोजगाराच्या संधी पण अवेलेबल नाही। आहार योग्य प्रमाणात असा चांगल्या दर्जाचा बनवून खाणं वगैरे असं अवेलेबिलिटी त्यांच्यामध्ये नाही आहे। जव्हार हा माझ्या मतदारसंघातलाच भाग आहे। 4 तालुके जे आदिवासी तालुके आहेत, आदिवासी बहुल म्हणजे जवळजवळ 85% 90% आदिवासी आहे। आता अशी जी बातमी आहे ती काय पूर्णपणे आम्हाला अजिबात मान्य नाही, की ते पूर्णपणे चुकीचे आहे। 50% आहे कुपोषण वगैरे हा विषय कधी असू शकत। आदिवासींच्या या बाबतीतल्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करण्याची सरकारची जबाबदारी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।